तर नमस्कार मंडळी, कसे आहात सर्वजण? मस्त मजेत ना? मजेतच राहा. तर स्वागत आहे आज आपलं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज दुपारून व्हिडिओला सुरुवात केली. कालचा व्हिडिओ एडिट केला आणि कालचा नाही, सॉरी, परवाचा केला, तो आज अपलोड केलाय. कालचा आज संध्याकाळी किंवा उद्या येऊ शकतो. काल केली होती मी बिर्याणी नाही म्हणता येणार, पुलाव, पण त्यालाच थोडासा मी बिर्याणीचा टच दिला होता. पण छान झाली ती, मस्त. तुम्ही खरंच एकदा एक करून पहा, नाही तर बिर्याणीला खूप झंझट वगैरे असतं. एवढं छान झालता ना हा पुलाव, बिर्याणीपेक्षा पण छान झालता. सई आता झोपलेली आहे, मग मी म्हटलं चला आले, मोठा आवाज होईल, माईक घेतला. आणि आज बुधवार आहे, बाजार पण आहे. गेल्या बुधवारी काय बाजार भरला नाही, तुम्हाला तर माहिती आहे. बुधवारी अजितदादा गेले होते, त्यामुळे मग सगळीकडेच दुकान वगैरे बंद होती, बाजार पण नाही. पण तरी पण कसं तरी आठवडा चालून गेला, काही विकत नाही आणलं. फक्त एकदा मेथीची भाजी दारावरती विकायला आली, ती तेवढीच घेतली, नाही तर सगळं होतं. तर मग त्यामुळं काही नाही. पण आज जायचंय मला, आवळे आणायचे. ते आवळ्याच्या 2-3 रेसिपी करायच्या ते मला, कारण आता इथून पुढे थोडं थोडंसं आवळ्याचं सीजन कमी व्हायला बसलंय. तसे येतात काही नाही, पण मग म्हटलं कसं जरा स्टोअर करून ठेवूया. मी ना ते खूप पाहते आवळ्याचं, नाही का, पावडर वगैरे करून ठेवतात. मग म्हटलं कसं काय झाले, आता ना बरेच दिवस झाले, मी मध्ये 15-20 दिवस आवळ्याचं रेग्युलर करत होते, नंतर बंदच केले. आणि काल मला एका ताईंची कमेंट पण आली होती की काय झालं तुमचं, तुम्ही आता वेट लॉस बद्दल काही सांगत नाही किंवा काही दाखवत पण नाही. तर असंच एक दिवस मी तुम्हाला सांगेन नक्की काय प्रॉब्लेम होता किंवा काय. तर त्यामुळे ते थोडंसं वर्कआउट वगैरे तर नाहीच करत आता, फक्त हे राहिलंय, म्हणजे डाएट पण नाही. म्हणजे पहिली पण मी अशी फुल डाएट नव्हते करत, सगळं खाऊनच करत होते, पण सगळ्या गोष्टी तुमच्याबरोबर शेअर करत होते. एक मिनिट. मला ना माईक लावला ना, खरं खूप टेन्शन येते. कधी कधी ते मध्येच ऑफ होतं किंवा चार्जिंग पण पटकन कळत नाही, त्यामुळे. तर मी हे सांगत होते की वर्कआउट तर बंद आहे, पण मी काय करत होते तुम्हाला सांगू का? आपण म्हणतो की आता आपण वेट लॉस करतोय, रात्रीचं जेवण पूर्णपणे बंद. मी काय केलं तर मध्ये 15 दिवस आहे ना, पूर्णपणे रात्रीचं जेवण बंद केलं होतं. आणि नंतर जर आपण कधीतरी रात्रीचं जेवलो ना, तर मी ऑब्झर्व केलं की मला त्याचा खूप त्रास व्हायचा. नंतर म्हणजे नाही पचत नंतर काही गोष्टी ना, तर म्हणजे आपण रात्रीचं जेवण पूर्ण बंद केलं. मग मी आता काय करते माहिती का, 2 दिवस जेवले का मग तिसऱ्या दिवशी नाही जेवत, किंवा 4 दिवस नाही जेवले का 5व्या दिवशी असं करते. असं खूप, आणि खायला तरी छोट्या छोट्या क्वांटिटीमध्ये खाते, असं थोडं थोडंसं लई खाते असं नाही. फक्त संध्याकाळचं, दिवसभरचा सारखं चालूच असते माझं आरबट चरबट काही ना काही खाणं, किंवा म्हणजे भाजी चपातीच पण पोटभर खाते. पण संध्याकाळचं आहे ना, शक्यतो खरं असं पूर्ण स्ट्रिक्ट नाहीच केलं पाहिजे. आता मी खाते बरं का, संध्याकाळचं जेवण मी बंद मध्ये केलं होतं, तुम्हाला सांगितलं होतं, पण आता नाही. तुम्ही पण खरं असं म्हणजे पूर्ण स्टॉप काही गोष्टी केल्याच नाही पाहिजे, नंतर त्याचा आपल्याला खरंच त्रास होतो बरं का. मी मध्ये बंद केलं होतं, रात्रीचं जेवणच नव्हते जेवत, तर मला 2-3 वेळा त्याचा चांगला त्रास झाला. आता सपोज कुठं कार्यक्रमी आपण गेलो, किंवा कधी कधी आपल्याला कोणत्या पण कारणामुळे जेवायला लागतं, किंवा जेवलो तर त्याचा जास्त त्रास होतो, कारण आपल्याला ती बॉडीला आपली सवय लागलेली असते का, आणि मग परत मध्ये खायचं म्हटलं त्याचा त्रास होतो. त्यामुळे तुम्ही पण खरं असं करत असेल ना, आता 2 दिवस नका देऊ, तिसऱ्या दिवशी थोडंसं खा, मग परत 4-5 दिवस नाही खाल्लं तर 5व्या दिवशी म्हणजे फार स्टॉप नाही, थोडं थोडंसं तरी काही ना काही खात जा. मी आता काय करते, सूप वगैरे कधी कधी करते, ते पिते. नंतर लाह्या वगैरे असतात त्या खाते, किंवा मग कधी आता वड्या वगैरे केलत्या, मग त्या 2-4 वड्या खा. रात्रीचं वाटलं असं कधी दूध पी, कधी मग मसाले भात केला तर त्यातलं थोडंसं का खायचं, फक्त थोडी क्वांटिटी मध्ये. संध्याकाळचं दिवसभर भरपूर खायचं, पोटभर असं. तर सांगाल एक दिवस एक व्हिडिओ पण करेन मी डाएट बद्दल. तर चला, आज करायचंय आपल्याला रबडी. रबडी होती की नाही काय माहिती, काय झालं 2 दिवस, काल बिर्याणी केली तर दूध काही घेतलेलं नाहीये, तर दूध बऱ्यापैकी भरपूर जास्त आहे. कालचं पण आहे ना, आजचं पण आहे. म्हणजे आजचं आहे ते नाही, पण कालचं आणि परवाचं थोडंसं होतं, आणि कालचं तर पूर्ण 1 लिटर आहे. तर म्हटलं मग चला त्याच्यापासूनच काहीतरी करूया. आणि घरात सगळ्यांना आवडतं दुधाचे पदार्थ, दूध हे सगळं, मुलं पण खातात पितात व्यवस्थित. पण असं जरा कसं नॉनव्हेज वगैरे आलं की मग दुधाला दांडी होती. त्यामुळं तर आता ना दूध मी गरम व्हायला ठेवले, तुम्हाला दाखवते. आणि म्हटलं रबडीच करीन, पण माझं चुकलं, चुलीवरतीच घ्यायला पाहिजे होतं, कारण याच्यावरती भरपूर गॅस जाईन माझं. त्याला ना दूध आटवायला बराच टाइम लागतो. पण असं जाऊ दे, बाहेर तुम्हाला मी थोड्या वेळाने वातावरण दाखवते. सकाळपासून एवढं ढगाळ आहे ना, एरवी तरी म्हणजे 4-5 दिवसापूर्वी ढगाळच होतं,
पण आहे ढगाळ. पण आज सकाळ सूर्यच तसं काही कोणी म्हणून सूर्यच उगवला नाही, असं एकदम वातावरण आहे, खूप ढगाळ आहे. तर असं चला, तुम्हाला ना मी असं वाटतं पाऊसच येणार आहे बाहेर, खरंच खूप म्हणजे खूप ढगाळ वातावरण, कपडे पण वाळलेत की नाही काय माहिती. तर चला मी तुम्हाला दूध दाखवते. भरपूर दूध आहे, 2-3 वेळा ते तापवलेलं आहे, कारण मी रेग्युलर दूध पण 2 वेळा तापवत असते. मग काल ते गरम केलेले, आज परत सकाळी पण केलं होतं, त्याच्यामुळे ना त्याची एकदम छान अशी साई आलेली आहे. तर चला मी तुम्हाला जवळून दाखवते. तर पहा, एवढं असं दूध आहे. ह्या टोपातलं होतं ना, तर मग मी याच्यात घेतलं, दोन्ही मिक्स केलं, परवाचं आणि कालचं. आणि एकदम बघा किती तुपट तुपट साई आहे. तर ती ते 1 लिटरच्या वरच असणार आहे, कारण नेहमी 1 लिटर असतं दूध, नाही तर याच्या खाली 1.5च्या आसपास असेल असं. तर आणि तुम्हाला एक दाखवते, चिक पण केलाय. म्हणजे तुम्हाला म्हटलं होतं त्या दिवशी, बरचसं दूध आणलेलं यांनी, 1 लिटर चिकाचं दूध. आणि किचन वगैरे मस्तपैकी धुतला मी, गॅस वगैरे आत्ताच झाले माझं सगळं धुवून. बघा, तुम्हाला ह्याच्यावरती पाण्याची वन पण दिसत असते. सई झोपली होती ना, तर मग म्हटलं चला आपलं घ्यावं सुरुवात करून कामाची. तर पहा, गुळाचा चिक केलेला आहे मी, त्याच्या खाली पण आहे, टोपात लावला इथं खाली, आणि याच्यात वरती. आज शेवटचं दूध होतं, संपून गेलं सगळं, 2 वेळा केला तो. तर पहा, दूध आहे ना चांगलं उकळलंय, आणि साई पण बऱ्यापैकी, मी ती साईडला काढून ठेवतीये, पण ती साईडला जमतच नाही. कारण काय होतं, त्याच्यात असं मिक्स केलं का पूर्ण साई बारीक होऊन जाते ना. म्हटलं असं कडला ठेवली ना, तर मग नंतर आपल्याला हवी तशी नाहीच होते. आणि पहा, इथं मग मी ना हे पिस्ता आणि बदाम हे ना मिक्सरला बारीक करणार आहे. हे नंतर मी टाकणार वरून. आणि हे थोडीशी साखर बारीक करून घेते. तर मी बघा, बदाम घेतले काही, आणि थोडीशी साखर घेतली आहे फक्त हे बारीक होण्यासाठी. कारण तसं पण दुधात लई साखर टाकून दूध आहे ना आटलं का जास्तच गोड होतं. दूध आहे ना आटलं का जास्त गोड होतं ना, त्याच्यामुळं. आणि हे मिल्क पावडर माझ्याकडं बरेच दिवस झालं आणली होती, तर म्हटलं चला आज. तर अर्ध्याच्या वर थोडीशी टाकली आहे, आणि ती मी थोडीशी मला ठेवली खायला. मला लय आवडती मिल्क पावडर खायला. तर चला मिक्सरला बारीक करून घेते. बारीक झाली मस्त. आता मी याच्यात टाकते, आणि माझ्याकडे ना कॉर्नफ्लॉवर आहे. मी कधी टाकलं नाही, पण आज टाकून बघते पहिल्यांदा. आता आहे माझ्याकडे, मी बऱ्याच वेळा व्हिडिओमध्ये पाहिले की कॉर्नफ्लॉवर पण थोडंसं टाकतात त्याची सली असं हे करून, मिक्स करून. तर बघते मी, पण आहे, टाकते. तर कॉर्नफ्लॉवर 1 चमचा. सई उठली, 1 चमचा घेतलाय मी फुल. याच्यात गरम दूध घेते, नाहीतर ना त्याच्या खालीच करते, साई पडत. मिक्स करून घेते, कारण काय होतं ना त्याचं लगेच अशी गोळी तयार होतात. झाली छोटी, आणि ते ना पावडर टाकली ना त्याच्याच काय फुगलंय जास्त त्याच्यात. तर सगळं असं व्यवस्थित मिक्स करून घेते. ते काम करते. हा दुधाचा टोप होता ना, याच्यातच घेते. 1-2 घट्ट झाले पण लगेच. आता परत थोडं दूध घ्यायला लागणार. बरेच दिवस झाले तेव्हा मी आणलं होतं कॉर्नफ्लॉवर, पण त्याचा काही एवढा मी वापर वगैरे कधी केलाच नाही. आजच पहिल्यांदा करते. आणि ते ना लगेच असं घट्ट होतं का, म्हणूनच त्याचा यूज बरेच जण करतात वाटतं. चला आता मी तुम्हाला दाखवते. पहा, दूध चांगलं उकळलंय, आणि बा मी असं ना मिक्सीनेच डायरेक्ट घालून घेतलंय. मिक्स करून घेते, चांगला हलवते, कारण आहे ना कॉर्नफ्लॉवर आहे ना लगेच खाली
असं हे होतं त्याचं, लागल्यावानी होतं ना, त्यामुळं पहिल्यांदाच कॉर्नफ्लावर घालून करते, नाही तर मग मी ना पेढा वगैरे काही ना काही टाकत असते, पण ह्यावेळी टाकले कॉर्नफ्लावर. चला आहे शिल्लक तर म्हटलं चला टाकू. तर चांगलं मिक्स करून घेते. पावडर, याच्यात मिल्क पावडर, थोडीशी साखर आणि काय बोलतात बदाम, हे बारीक करून घेतलेले आहे मी. तर सगळं मिक्स पुन्हा हलवून घेते, कारण ती पण पावडरच आहे ना, बारीक पावडर झालेली आहे. मिल्क पावडर वगैरे ते सगळं टाकलं मग ते पण खाली त्याच्या गाठोळ्या वगैरे नको व्हायला म्हणून तर चांगलं ढवळून घेते आणि 5 मिनटं चांगली उकळून घेते आणि मग नंतर बदाम पिस्ता वगैरे ते ॲड करू आपण. चांगलं उकळलं, परत मी थोडंसं आहे ना चाखून पाहिलं, एवढं गोड नाही आहे, तर मग थोडीशी साखरवरती ॲड करते. डब्याचा आवाज ऐकला का आई मला साखर. आणि ना आता हे बदाम आणि पिस्ता जेवढं आहे ना तेवढं सगळं यात टाकून देते. आता ना फक्त 5 मिनटं, जराशी 5 ते 10 मिनटं, आणि तसं पण दुधाला आहे ना तुम्हाला बघा असा घट्टसरपणा यायला सुरुवात झालेली आहे. बऱ्यापैकी आटलंय दूध, आणि दूध कसं आपलं गाईचं आहे, लो फॅट आहे, फुल फॅट नाही आहे, फुल फॅट म्हशीचं राहतं ना. बघा बदाम वगैरे टाकलं ना वरून, छान दिसते. तर चला बरोबर आता 1.5 तास व्हायला आलाय, अजून दूध आपलं आटतंय. आता ना मी काय करते, बंदच करते गॅस. बऱ्यापैकी आटल्यावर इथं एवढं होतं, आणि कलर पण बघा किती मस्त आला, एकदम छान. आता बंद करते आणि थंड झालं ना का फ्रीजमध्ये ठेवून देते, मग त्याला अजून घट्टपणा येईल. आणि आता आज बुधवार, तुम्हाला सांगितलं बाजार, तर आता मी इथं चालले बाजारात. आणि काय इथं आपल्या तुम्हाला तर माहिती गल्ली पशीच भरतो बाजार, 5 मिनिटं पण नाही लागत पायी पायी जायला. तर मग मुलांना घरीच ठेवलंय. आता सई आणि ऋतू खरं दोघं पण हुशार झालेत मस्त. एवढं काय असं म्हणजे तिने मगाशी खूप त्रास दिला, पण बळच त्याची समजूत काढली मी, अरे थांबा तुम्हाला खाऊ आणन असं तसं म्हणून. मग आणि ऋतूना इथं व्हिडिओ घेतोय ना, तर ते काय होतंय मध्ये मध्ये थोडासा अंधार वगैरे येतोय. 6 काहीतरी वाजले होते वाटतं, 6, पावणे 6, 6च्या दरम्यान मी निघाले होते बाजारात. मग फक्त घराला लॉक लावलं, त्यांना म्हटलं पोर्च मध्ये तुम्ही खेळा. तर बघा आज काय झालं, गेल्या वेळी बाजार नाही भरला, ह्यावेळी म्हणजे चांगली चौकात तर भरपूर गर्दी होती. आणि कोथिंबीर महाग आहे, बाकी सगळं स्वस्त आहे, मेन कोथिंबीर महाग आहे. आणि मयुरी आपली पुढची, आम्ही आलो होतो बाजारात. इथं ना मसाले वगैरे आहेत सगळे, मिरची पावडर, काळा मसाला, हा गोडा मसाला नाही का, तो मी घेतलाय. तर त्याच्या भाज्या वगैरे चांगल्या होतात ना. तुम्हाला तर माहिती, मी वेगळं काय दुसरं यूज नाही करत, घरचंच वापरते. पण कधीतरी जरा वेगळ्या भाजीला वगैरे, हे मावशी म्हटल्या आणि मयुरी पण म्हटली, अगं जरा घेऊन बघ, टेस्ट येतात त्यांनी भाजीला आणि छान आहे त्यांचे मसाले वगैरे ह्या भाऊंचे. तर इथं म्हणजे बाजारात ह्या साईडला मी जास्त करून येत नाही बरं का, म्हणजे इकडं ह्या गल्लीत आहे ना, हे राहतं जास्त करून कडधान्य, फ्रूट वगैरे बघा, इकडं खाऊचं राहतं जास्त ते. आणि मसाले वगैरे ते पण सगळं बघ, इकडं भेळ वगैरे. तर मी काय बाजार घेते आणि सईमुळे पटपट घरी निघते, पण आज आले यांच्यामुळं इकडल्या साईडला, आणि आणलाय थोडासा मसाला पण, बघू यूज करून मग तुम्हाला दाखवून तसं. आणि मग घरी आले आणि सई मृदू लगेच खाऊ खाऊ खाऊ, त्यांना काय वेगळं आरबट चरबट काहीच नाही आणलं. मी ऑरेंज आणले त्यांच्यासाठी आणि भेळ आणली, बाकी मग म्हटलं नको काही.
एकतर कसं आहे त्यानं सारखे पोट बिघडतं त्यांचं आणि भरपूर दिवसांनी आज भेळ आणलेली आहे आणि मसाले भातच करणार आहे कारण मला काल खूप ऍसिडिटी झाली होती आणि थोडस त्रासच होतो त्याचा. तर मग ना लगेच वाटाणे मी सोलायला घेतले. 40 रुपये नाही 30 रुपये किलो वाटाणा आणला मी 1 किलो. आणि मग मी बसले का लगेच मुलं पण बसतात आणि सई बघ कशी खाती. तिला ना मला पण आवडतो नुसता वाटाणा पण लय असे निबार नाही थोडेसे कवळे असले ना मग छान गोड गोड लागतात. आणि सई ना इथं बघा बर का पुढं कशी म्हणजे शिवगर्जना पहा तिची. जय भवानी शिवाजी महाराज की जय. जय भवानी महाराज की जय. ही बासुंदी मी 2 तास फ्रीज मध्ये ठेवली होती. 4 वाजले 4 5 6 7 8 4 तास. मस्त झाली एकदम घट्ट घट्ट. तर मस्त मस्त पहा आता ना मी वाढून घेते. बघा किती मस्त झाली घट्ट. तर मी ना आता पिऊन दाखवते तुम्हाला. म्हणून पण शिकत नाही या प्यायला फक्त म्हणते की या प्यायला. पोरांचं जेवण चाललंय. मस्त झाली बरं का. आता एवढी एक वाटी मी फिनिश करणार आहे. आले आले चला घेते पिऊन मस्त. छान झाली ती बासुंदी. ऋतू कशी होती? मस्त. मी 1 वाटी घेतली, ऋतूनी पण 1 वाटी घेतली, यांना पण दिली, सईनी पण खाल्ली. मस्त छान झालती रवाळ अशी दाणेदार एकदम छान. मच्छर यायला लागले बरं का आता. उन्हाळा जरा थोडं थोडं लागायला लागला लगेच. थंडी थोडीशी कमी झाली ना त्यामुळं. नक्की करून बघा मस्त होती छान घट्ट झाली ती. फ्रीज मध्ये ठेवली ना त्यामुळे जरा चांगली झाली. तुला आवडली ना? शुक्रवार आहे काहीतरी आहे. त्यांचं गॅदरिंग आहे शुक्रवारी. डान्स आहे तसं तुम्हाला दाखवेनच गेल्यावरती. मला वाटतं तेव्हा लाईव्हच येईल मी दाखवेन तुम्हाला. आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. बाजारातून काय मी एवढं काय नाही आणलं. वाटाणा आणला आणि अजून काय आणलं वाटाणा बीट वांगी आणली आणि एक वेगळा मसाला आणलेला आहे तुम्हाला दाखवेन. एखादी भाजी करायची वेळी गोडा मसाला ते बसतात ना बाजारात तुम्हाला दाखवलं व्हिडिओमध्ये. बघा तिथे ते मसाले यांचं ठेवले ना तो पहिल्यांदाच आणला नाही तर मी घरचे सोडून कोणते मसाले नाही वापरत. पण बघू एवढा एवढाच आणलेला आहे 20-30 रुपयाचा. म्हटलं पहिलं ट्राय करून बघा तर बघू. मग आम्हाला एवढी ॲसिडिटी झाली ना आज. मेथीची भाजी खाली ना लई पित्त झाली मला. लई ढेकर येतात फार खराब खराब. आता बघू कधी जाते काय माहिती. चला आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय गुड नाईट.